प्रॉब्लेम नाही. अजून एक दुसरा व्हिडिओ घे केला त्यामुळे दुसऱ्या आता प्रश्न मोबाईलमध्ये. जास्त काही नाही. हां. आता प्रश्न जास्त काही नाही. मग ते सप्तरंगमधलं म्हणजे हे ऑडिओ बुक आणि सप्तरंगमधलं हे करू ना? हो हो. या. सप्तरंग तुम्हाला आपल्या रेकीच्या ग्रुपवर मी तुम्हाला पाहिजे तर रोज एक 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 परत शेअर करत जाईल. रेकीच्या ग्रुपला हां तुम्ही जॉईन चालेल. आहात ना? हो हां हो आहे आहे. हां चालेल. मग तिथे एक एक शेअर करत जाईल. किंवा तुम्ही प्लेलिस्टला जावा, सप्तरंगाच्या प्लेलिस्टला गेलात की हो तिथं रेकी फर्स्ट आहे, ठीक आहे. रेकी अक्षय सुखाचे वरदान पण आहे, त्याचं हो बुक पण आणि ऑडिओ बुक पण आहे. आणि बाकी सगळं तुम्हाला फक्त प्लेलिस्ट एकदा चेक करा, तुम्हाला सगळं तिथे मिळून अच्छा. जाईल. ओके ओके. तेच ओके. म्हणजे थोडा वेळ लागेल असं वाटतंय पण लागू दे शिकायचं लागू तर दे, आहे नक्की. काही हरकत नाही. ओके थँक्यू. ओके. अलकाजी मॅडम. हॅलो. हां हॅलो अलकाजी मॅडम, आपण आहात का? ठीक आहे. बाकी कोणाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मॅम हे क्रिस्टल्स किंवा हे आपण जेव्हा व्हिडिओ बघतो दुसऱ्यांचे तेव्हा क्रिस्टल्स वापरतात डिस्टन्स सेव्हिंगला किंवा हे म्हणजे क्रिस्टल न वापरणं किंवा वापरणं ह्यासाठी इफेक्ट होतो का पेशंटवर असं मला विचारायचं आहे. कारण म्हणजे सुई रेकीमध्ये तर म्हणतात की फक्त सिम्बल्सच यूज करतात, म्हणून एक पडलेला प्रश्न आहे. कारण का आता मार्केटिंग फंडे खूप आले ते एक्झॅक्टली एक्झॅक्टली. रेकी वगैरे, पण उसळी म्हणजे मेन रेकीमध्ये तर मी असं वाचलं नाहीये किंवा असा अभ्यास नाहीये, म्हणून तुम्हाला विचारावं म्हटलं. ते कसं आहे, आता आपण आपल्या ऋण आणि धन भार आपण भारित करतो आणि ते आपण रब केले की त्याच्यातून एनर्जी निर्माण होते. ही जी आपली एनर्जी निर्माण होऊन आपण जी डायरेक्ट देतो, जे माझं स्वतःचं हे पर्सनल मत आहे. क्रिस्टल्स वापरणाऱ्यांचा काय अनुभव आहे मला माहिती नाही. माझं पर्सनल मत असं आहे की आपण स्वतः आपल्या हातातून हिलिंग ती जर देत असतो तर त्या क्रिस्टल्सचं मध्ये काय काम आहे, त्याची जरूरच काय आहे. ते काय म्हणजे फक्त मार्केटिंग फंडाच आहे असं माझं म्हणणं आहे. परत ते ब्रेसलेट्स येतात त्याचे, असं बरंच काय काय निघालेलं आहे. पण माझं स्वतःचं तरी काहीही झालं तरी मी जे करते त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे की हे असंच पाहिजे आणि असंच घडतं. त्यामुळे क्रिस्टलच्या बाबतीत मी तर सगळेजण असंच म्हणतात, हो क्रिस्टल्सवाल्यांचं आता ते कसं, आता इव्हन आता पार्लरमध्ये सुद्धा ते वापरतात ना, क्रिस्टल्स वापरतात तुम्हाला मसाज करताना, पाठीवर वेगवेगळ्या पॉईंट्सना ठेवतात, बरंच काही काही करत असतात जेणेकरून तुम्हाला कुणीकडनं तरी ते गुंडाळून टाकतात सगळीकडनं. असं माझं स्पष्ट मत आहे. एवढी आपल्या हातात इतकी छान पॉवरफुल एनर्जी स्वतःला मिळते आणि स्वतःतून पास होत असताना ती ॲट अ टाइम दोघांना हील करते, तर तिसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टच्या मध्ये कामच नाही ना. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. कोण काय म्हणतं म्हणजे कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ पण शकतं की जे क्रिस्टल्स करतात, आणि मी त्यातलं केलेलं नाही, मला त्यातला अनुभव नाही, पण मला काही ते करायला आवडणार नाही. हे माझं अगदी क्लिअर मत आहे. नमस्ते मॅम, सरिका मॅम आले. आपला माईक चालू करा. हॅलो. हां सॉरी फॉर लेट. हां थोडीशी ट्युनिंग मध्ये ओके ओके. वेलकम वेलकम. नमस्ते. क्रिस्टलच्याबद्दल ऐकलं नीलमताई. हां खरंच कळते की ज्या वेळेला दोन पॉझिटिव्ह थिंकिंग समोर असताना क्रिस्टलची थर्ड मेडिएटरची गरजच नाही. एक्झॅक्टली. हे गेले मला 18 वर्षापासूनचा अनुभव आहे. हां मी मग गेले 18-20 वर्ष झाली आहे. ओके. मी स्वतः एनर्जी प्रूव्ह करते, त्यावेळेला थर्ड पार्टीची गरजच नसते त्यावेळेला. अच्छा. बरं आता आपण सगळ्यांना आपली ओळख करून द्या की जरा. येस. माझं फुल नेम सारिका संदक शाह. मी कराडमध्ये राहते. आय एम अ ग्रँड मास्टर इन रेकी. त्याच्यानंतर मी बरेच सेमिनार घेतलेले. जवळपास मी 300 पेशंट मी ओके केलेले आहे. त्यामध्ये मेन पॅरालिटिक पेशंट पायावरती चाललेले आहेत, 204 म्हणजे व्हीलचेअर सोडून. आणि मेन म्हणजे डायबेटिक पेशंट जे
सापडला. आणि डिस्टन्स रेकीचे पण किती फॅन्टास्टिक रिझल्ट्स येतात डिस्टन्स रेकीचे तर. हा फॅन्टास्टिक. म्हणजे मी एक उदाहरण देते. लॉकडाऊनच्या वेळेला माझ्याकडे जे पेशंट्स होते त्या लॉकडाऊनला तर मी डिस्टन्स रेकीने कव्हर केलेलं आहे की आफ्टर त्यांच्या जे कोरोना काळातला जे आजारपण होतो त्याच्यानंतरचे साईड इफेक्ट मेडिसिन्स नंतर हो ते डिस्टन्स रेकीने इतके एनर्जिक झालेले आहेत. ते आता फुल म्हणजे ते म्हणतात आम्ही वॉकिंगला जातो, आम्ही योगा प्राणायाम करतो प्लस रेकी. कित्येक जणांनी तर रेकी शिकली त्याच्यानंतर. अरे वा. रेकीचा कोर्स घेतलाय त्याच्यानंतर आणि त्यांना स्वतःला ते अनुभव आले की ते इतकं माइंड डिस्टर्ब होते की आता कोरोना झाला त्याचे साईड इफेक्ट आहेत. बरोबर औषधं आहे. तुम्ही हे जाते ती कुठं ना कुठं माझा आई लाईफ कमी झाली आहे. मी कव्हर करू शकणार नाही माझा आई. आता माझं संपलं. इव्हन मी माझे पटकन माझ्या मुलीचं लग्न करते म्हणजे मी म्हणायला मोकळी. असले शब्द जे होते ते आज रेकी शिकून सेकंड डिग्री शिकलेले डिस्टन्स. Okay. मला हिलिंग देऊन त्यांना देतात. अच्छा. ओके. इतकं आहे की मी म्हणते की नका कुठलीच काही गरज नाही. आपले विचार कॉस्मिक एनर्जी विचार आपल्याला सपोर्ट करते. आपण त्याच्याने पुढे जाऊ. ओके. करेक्ट आहे नीलम ताई. तुम्ही काही क्रिस्टल्स घ्या किंवा तुमचे काय म्हणतात अजून एक आता नवीन निघालाय काय म्हणतात त्याला बरेच जण सांगतात मनी रेकी आहे त्याच्याने केलं क्रिस्टल्स ठेवा अशा प्रकारचे डेव्हलप निघाले किंवा एक पेन्सिल मध्ये आहे. बरेच काही करतात पण ते त्याला शेवटी तुम्ही त्याला चॅनलिंग रेकी पॉझिटिव्हिटी बनवताय. तेच ना, त्यापेक्षा ते डायरेक्ट त्या व्यक्तीलाच द्या ना. हा तेच ना. बरोबर आहे. इनडायरेक्टली काय करता डायरेक्टली घ्या. डिरेक्टली तुम्ही केला डिरेक्टली शिकला दॅट इज बेटर ना. आणि कुणाला काही विचारायचं आहे? मॅम आम्हाला आता समजा पुढे अजून तुमचा गायडन्स हवा असेल तर काय करायचं आता आम्ही? आपण अशी गुगल मीटच करू आणि काय किरकोळ असेल तर काय कधी पण कॉल केला तरी चालेल. ह्या सारिका मॅम पण शी इज ग्रेट. तिचंही 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे. शी इज रेकी ग्रँड मास्टर डिस्टन्स हिलिंगला. आणि आपल्याला असे काही क्वेश्चन्स आले तर आपण सगळे एकत्र ग्रुपने पण आपण करू ना. आपण आपला हा ग्रुप ठेवू आता, काय वाढवत जाऊ आपण आता. कारण का आमची प्रॅक्टिस आणि म्हणजे आम्हाला इतके प्रश्न आहेत की त्याची उत्तरं कुठं सापडत नाहीये. म्हणजे मी म्हणेल की रेकीने मला एक तुमचे जे प्रश्न आहेत ना एक बेस्ट वे रेकीचं पुस्तक वाचायला घ्या. दिवसातून तुम्ही वाचून झालाय तरी पण रिपीट वाचा. जितकं वाचा त्यातून तुम्हाला प्रश्नाची उत्तर सुटणार आहे. व्हिडिओ बघितले वाचा. पण माझं मत काय माझं मत काय एकदा पुस्तक वाचला मी वाचले असं म्हणून तुम्ही दुसरं पुस्तक वाचायला गेला. माझं मत आहे एकदा पुस्तक घेतलं ना वाचायला एकदा वाचलाय मी म्हणते 10 वेळा वाचा. नाही पण हे खरं आहे, जसं वाचत जातो तसं आपल्याला कळत जातं पुढचं पुढचं. तीच गोष्ट वाचलेली परत चौथ्यांदा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं असं. राईट राईट. हा एकदा वाचला दृष्टी आण सृष्टी. एकदा वाचला तुम्ही ती दृष्टीतून बाहेर गेलं नंतर तुम्हाला फ्लॅश कधी होणार? 4थ्या-5व्या वेळेला वाचल्यावर लक्षात येईल. रेकीचं कसं आहे 20 दिवस काही अनुभव आले नाही 31व्या दिवशी अनुभव आलेला आहे त्यांना. ती मग एक्सप्लोर झालेली आहे. हे पॉइंट लक्षात घ्या. एकदाच होत नसते. आहे त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की आपण जितकी साधना करू जितके हा, पेशंट करू तेवढे तेवढा actually अनुभव येत होतात. जातो. फक्त माझं मत असं आहे की आम्ही मास्टर झालो कारण का असं खूप स्पीडमध्ये झालं आमचं तसं. कारण का माझं असं होतं की मी जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे जर मी ते ब्रेक केलं तर माझं ते ब्रेक होणार होतं. म्हणून आम्हाला त्या मॅडमनी कसं फर्स्ट आल्यानंतर तुम्ही सेकंड 21 दिवसानंतर आणि 21 दिवसानंतर सातत्याने सकाळ संध्याकाळ मेडिटेशन आम्ही चालू ठेवलं की नाही हे करायचंय. अच्छा. त्रास होत असल्यामुळे करायचंच आहे म्हणून
घेतलेलं आहे. हा, करून घेतलं आम्ही असं. पण माझा एक आता पडलेला प्रश्न आहे की जेव्हा सेकंड थर्ड पर्यंत ना इतका उत्साह होता स्वतःमध्ये आणि मास्टर सिम्बल डायकिंग आल्यानंतर असं झालं की एकदम स्थिर म्हणजे एकदम शांत झाल्यासारखं वाटलं किंवा हा, म्हणजे एकदम असं ठराव आल्यासारखं वाटतं की आपण एकदम शांत किंवा बॅलन्स एकदमच झालो का अच्छा. किंवा असं का किंवा जी एनर्जी आधी असं उत्साह होता तो कमी झाला का असं नाहीये. आता तिनं का तुम्हाला ठेराव दिलाय किंवा का शांत केलंय, तर जे 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 शिकवलेलं आहे ते 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 तुम्ही आता जास्त कॉन्सन्ट्रेशननी विथ म्हणजे आपल्या इमोशन्स आणि समजून घेण्याची स्वतःची पात्रता वाढवणे यासाठी ते आलेलं आहे आणि त्यातून ते पुढे जात जात आपल्याला पुढे न्यायचं आहे. ते आता नॉनस्टॉप जेव्हा आपण वर जाणार तेव्हाच थांबणार, तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही. हा हा. आणि कसं रेग्युलर रुटीन मध्ये घरात सगळ्यात तुम्ही वापरायची, ते हळूहळू एबिच्युएट होत जातं. ते म्हणूनच ते सारिका मॅडम जसं सांगतात, हे पुस्तकात, माझ्या पण पुस्तकात सगळे पॉईंट्स आहेत, सेकंड रेकी नंतरचे पॉईंट्स दिलेले आहेत, नोट्स मध्ये आहेत. तर ते हा, तर ते तसं 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 आज लक्षात ठेवून, उद्या लक्षात ठेवून हे यूज करायचं, परवा लक्षात ठेवून हे यूज करायचं. मला काहीतरी असं मिळालं तुमच्या की नाही ह्याचं उत्तर आपल्याला हवं होतं ते ह्याच्यामध्ये मिळालं. किंवा तुमच्या एक व्हिडिओमध्ये मी ऐकलं की आपण जेव्हा दुसऱ्यांना डिस्टन्स सेलिंग करतो किंवा दुसऱ्यांना जेव्हा आपण डिस्टन्स सेलिंगला, तर तुम्ही म्हणालात की गुडघा किंवा हे असं इमॅजिन करायचं जो आपला दुसरा पार्ट आहे. म्हणजे मला ते नीट नीट एक्सप्लेन नाही झालं की त्याला प्रश्न आहे माझा की आपण आपला पार्ट जो असतो त्याच्यावर आपण देताना त्याला तिथे इमॅजिन करायचं म्हणजे आपणही ही होतो आणि दुसराही ही होतो. नाही नाही, असं ते मला नाही. दुसरं हिल होत नसते. तुम्ही जे इमॅजिन करता की माझं हे हा गुडघा आहे, हा गुडघा मला ओके की एवढं इमॅजिन केलं ना, 60% तुमचा रिलीफ तिथं मिळतो. दॅट इज द पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि दुसरं कसं आहे, सारिका मॅम तुमचा एक मिनिट प्लीज बंद ठेवा माईक. त्याच्यामध्ये दुसरं कसं आहे की आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, तुम्हाला असं कळत नाही ना की मला इमॅजिन कसं करायचं आहे, त्याच्यासाठी पण आपण त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे बघा. की तुम्ही तुमच्या हातावर फुलाच्या आकारामध्ये, म्हणजे ती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं फूल झालं आहे असं समजा, ते फूल हातात घेतले असं समजा, असं करू शकता. तुम्ही बोटावर करू शकता किंवा तुम्ही थायवर करू शकता किंवा तुम्ही एखादं पेज घ्या त्याच्यावर लिहा. अशा बऱ्याच प्रोसेसेस आहेत की त्या सगळ्या आपण ज्या तिथे सांगितलेल्या आहेत आणि ह्या सेकंड रेकीमध्ये सगळ्या शिकवल्या जातात. त्याच्याप्रमाणे ते आपण यूज करत जायचं स्टार्टला, आणि नंतर तुम्हाला इमॅजिनेशनमध्ये डायरेक्ट यायला लागतं. मला सेकंडचा आणि याचा खूप कधी रिलीज होतो याची आता उत्सुकता लागली. करूया तेही करूया. नाही, करणारच आहे मी, करणारच आहे ते. यात आम्हाला खरंच खूप इंटरेस्ट आहे. पण कसं एक मार्ग तसा रेकीनेच दिला मी म्हणेन की असे भरपूर हे दिसतात. पण असं मी म्हणत होते की नाही, मला काहीतरी अजून काहीतरी आहे की माझ्या प्रश्नांची उत्तर मिळावी की जे आता त्या गुरुकडून मला मिळत नाहीये आणि ते देऊ शकत नाहीये. कदाचित प्रत्येकाची प्रॅक्टिस आणि हे वेगळं असतं किंवा हे वेगळं असतं, अनुभव वेगळे असतात. आणि तेव्हा हा व्हिडिओ तुमचा बघितला आणि जेव्हा मी झाल्याबरोबर तुम्हाला लगेच मी फोन केला की नाही, की मला असं वाटतं की नाही इथं मिळेल, म्हणजे रेकी आपोआप आपल्याला मार्ग दाखवते. ते करेक्ट आहे. म्हणजे असे अनुभव रेकीमधून मला येतात आहे. पण फक्त कसं आहे की इतके प्रश्न पडतात त्यामुळं आणि मग त्याची उत्तर सापडत. त्याला आणखी एक सोल्युशन आपण करू शकतो. आपण बाकीचे सगळे गेट टुगेदर करतात तसं आपण ह्याचा एक गेट टुगेदर आपण करू ना. फुल डे आपण एकत्र येऊ, तेच रेकी सेमिनारच करायचं आपलं आपलं. खरंच की, त्यामुळं एकमेकांचे सगळ्या एनर्जी शेअर होतील, एक्सपिरियन्सेस शेअर होतील. आपण असं पुढे करू, आपण असं आपण पुढे असं करू, आपण नक्की करू. आवडेल आपल्याला. ठीक आहे, मग आज सगळेजण आलात त्यामुळे छान वाटलं, मलाही सगळ्यांशी बोलता आलं. आपण असंच परत भेटत राहू आणि काही असेल तर कधी फोनवर विचारा. ओके. मला सेकंडच्या नोट्स माझ्या असतील, नोट्स मिळतील. म्हणजे मला नोट्स मिळतील, मला नोट्स तर तेही मला जरा शोधावं लागेल, पण ओके. आणि प्रॅक्टिस करायला
आणि ते आणखी एक मी ते बोलले ते ना माझे सगळे बुक्स आणि माझे सगळे मी ते कराडला घाटगे मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे पाठवले, त्यांच्याशी मी आज बोलले. तर त्या मॅडमनी सांगितले की म्हणजे त्यांना बघा म्हटलं तुम्हाला काय हवं ते, बाकीचं मटेरियल द्या म्हटलंय तुम्हाला कुणाकुणाला, आणि जे डबल असेल जास्त असेल ते तुम्ही सगळे ज्याला ज्याला जे हवं ते त्याच्यात तुम्ही घ्या. आणि त्याच्यातून माझी सेकंडची तुम्हाला फाईल मिळाली तर मी तुम्हाला फाईल नंतरच पाठवून देईन मी तुम्हाला. चालेल. अच्छा, आणि सारिका मॅडमचे खूप धन्यवाद, त्यांच्यामुळे पण आम्हाला खूप मोटिवेशन मिळालं. मला एक विचारायचंय की आमच्या ह्याच्यामध्येच एक शिकलेली आहे, पण ती आता सेकंडची परिस्थिती नाहीये म्हणजे. अच्छा. तर तिची आई आता किडनी पेशंट आहे. ओके. आणि माझ्या घरामध्ये पण माझ्या जावेची किडनी पेशंट आहे. अच्छा. की तिला आता डायलिसिस चालू झालंय आणि तिला म्हणजे डायरेक्टली किडनीवर अटॅक झाला त्या व्हायरसचा, आणि त्यामुळे तिची खूप म्हणजे बायोप्सी झाली आहे, सगळ्या ट्रीटमेंट सगळ्या झाल्या आहेत. आता किडनी ट्रान्सप्लांट एक लास्ट टेस्ट तिची आता रुबीला आज होणार होती. अच्छा. आणि त्याच्यावर डॉक्टर सांगणार होते की किडनी वर्क करते की नाही, का डायलिसिसच होणार का ट्रान्सप्लांट. तर अशा वेळेला अशा पेशंटला कसं हँडल करायचं, कारण का आम्ही जेव्हा रेकी देतो तेव्हा तिची किडनी एवढं आम्ही थकून जायचो इतकी ती घेते. अशा वेळेला ही ग्रुप रेकी करायची, ग्रुपवर मेसेज टाकायचा, एक टाइम ठरवायची आणि सगळ्यांनी ॲट अ टाइम ग्रुप रेकी करायची, दुसरं त्याला काही सोल्युशन नाही. आणि मग त्यांना मग शेवट म्हणजे असं झालं की म्हणजे माझा अनुभव सांगते तिच्या बाबतीतला. ती खूप क्रिटिकल झालेली, तिला MIC मध्ये ठेवलेलं होतं आणि रेकी म्हणजे ती काहीच एक्सेप्ट करत नव्हती, आणि मी इथून रेकी देत होते आणि मला असं जाणवलं की ती काहीच घेत नाही. म्हणजे मी घाबरले की पेशंट हे झालंय आणि काहीच घेत नाही. तेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर त्याचं उत्तर मला मिळालं, म्हणजे मॅडमनी म्हटलं तसं की आपोआप आपल्याला आपली उत्तरं मिळतात तसं. ती घेत नव्हती अजिबात. आणि मग त्यांचा फोन आला मला माझ्या जावेचा की ती खूप हायपर झाली आणि तू दे, आणि ती घेत नव्हती. आणि म्हणजे मी घाबरले की पेशंट गेला तर काय झालं. कालपर्यंत जी घेत होती ती आता घेतच नाहीये. अच्छा. मी खूप घाबरले. आणि मग फोन केल्यानंतर 5 मिनिटांनी त्यांच्याकडनं कळालं की ती खूप हायपर झालेली आणि ती ऐकत नव्हती. मग आता काय करायचं. मग त्यावेळेला मी निरामय म्हणून आहे डॉक्टर चांदोरकर, हो. म्हणजे त्यांचं आहे की म्हटलं माझ्या ग्रुपमध्ये हिलिंग द्यायला कोणी नाहीये आणि मी एकटी एवढं हँडल करू शकत नाही, म्हणून मी त्यांना तिकडे पाठवलेलं. अच्छा. आणि त्यांनी तिथं हिलिंग चालू केल्याबरोबर मला लगेच त्यांचा एक 5 वाजता फोन आला की तिला एक किती एक त्यांना सगळ्यांना मिळून म्हणजे ब्लड रिलेटेड त्यांना पण मिळून सांगितलं की तुम्ही पण त्यांच्यासाठी करा म्हणून. अच्छा. त्यावेळेस त्यांचा 5 वाजता मला फोन आला की नाही ती स्टेबल झाली आणि ती सगळं ऐकायला लागली. अरे वा. म्हणजे आहे इतका म्हणजे result. सिग्निफिकंट आला. पण अजून तो पेशंट रिकव्हरी मध्ये नाहीये. अच्छा. तर आपण काय करू. आपण ग्रुप रेकी देऊयात ना, ग्रुप रेकी देऊयात ना, काय हरकत नाही. कारण त्यांना कसं झालंय की त्या पेशंटचा इतका खर्च झालेला आहे आता. आपल्याला काही कुणालाही काही अपेक्षा नाही आहे अशा पेशंट्सच्या बाबतीत. पहिली गोष्ट सगळ्यात, जेव्हा आपण अशा पेशंटना ग्रुप रेकी करतो तेव्हा वी आर नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग, ओनली ब्लेसिंग्स. अशा पेशंटला विचारच नाही ना आपण, मग हे शिकून उपयोग काय, मग आपण नाही असा उपयोग केला तर. त्यामुळे त्याबद्दल यू डोंट वरी. म्हणजे आपण या पेशंटवर काही वर्क करू शकतो. करूया ना, तुम्ही त्याचं नाव, फोटो आणि हे टाका, आपल्या ग्रुपवर टाका. ओके. किंवा पाहिजे तर आपण आपल्या 4-5 जणींचाच एखादा ग्रुप करूया पाहिजे तर. कसंही आता तरी ग्रुपवर टाकूया, ज्यांना जेवण व्हायचं काय बघूया काय काय होते, कारण अजून सुरुवात आहे आपली, त्यामुळे सगळ्यांना कल्पनाही नाही आहे की असं आपण ग्रुप करणार आहोत वगैरे. आपल्या रेकीच्या ग्रुपवरच सगळं टाकत चला, बघूया पुढे काय होते, आपलं कसं डेव्हलप होतंय, करूया. आम्हाला पण तेवढं करूयात मग. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.